तिथे यायला परवानगी नाही. तुम्ही क्रायटेरिया ठरवून द्या की बाबा शेतकऱ्यांच्या वतीने 5 लोक बोलतील, कोणी संचालकांच्या वतीने 2 लोक बोलतील, किंवा बाजार समिती संचालकांच्या वतीने 2 लोक बोलतील, आणि मचमच गोंधळ कोणी करायचा नाही. इतर वेळेला तुम्ही 50 लोक आणि 100 पोलीस प्रोटेक्शनला आणता काय. मग आता बाजार समितीच्या त्या कार्यक्रमाला पण 500 पोलीस घेऊन या ना संरक्षणाला. काय बिघडलं कुठं? आणि इथं कोण मारामाऱ्या करायला चाललंय का? आमच्यासारखा सर्वसामान्य शेतकरी जर व्यथा मांडायला जात असेल आणि आम्हाला जर तिथं जायला बंदी असेल, परवानगी नसेल, हा कुठला न्याय आहे नक्की? तुमचा मुद्दा लक्षात आला. तिथे बोलवायला पाहिजे. सोयीची माणसं असली की त्यांना परमिशन देतात. तुम्ही लोकशाही मार्गाने हे सगळं बदलवण्यासाठी तुम्ही संचालक का होता? मला ह्या संचालक होण्यामध्ये आणि इतर गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. शेतकऱ्यांची व्यथा आहे. काय म्हणणं आहे का संचालकांनी बोललं पाहिजे, शेतकऱ्यांनी बोलायचं नाही? शेतकऱ्यांची व्यथा आहे ती मांडण्याचा प्रयत्न करतो. शेतकऱ्यांनी बोलायचं नाही का? शेतकऱ्यांच्या व्यथेवर मी बोलायचं नाही का? तुम्ही तुमच्या तोंडाने सांगितलं. ऐका 1 मिनिट ऐका. तुम्ही तुमच्या तोंडाने संचालक झाले, जे सभापती झाले त्यांना विचारायची रिडिंग करा ना. वाणी साहेब, यांना विचारताय शेतकऱ्याला तुम्ही काय तुमच्या संचालक तोंडाने सांगितलं की काही बोललो मी शेतकऱ्यांनी पैशांची बरखास्त करून दिलेत. तुम्ही प्रश्न काय विचारला आता? तुम्ही संचालक का होत नाही? अहो संचालक व्हायला तुम्ही एवढा बायोलॉजी त्याचा प्रश्न पुन्हा घेतो. निवडणूक लागल्यावर ते बघतील ना. एक लक्षात घ्या. आता जे संचालक आहेत त्यांना विचारा ना तुम्ही काय विचारायचे. तुम्ही माझा प्रश्न पुन्हा तुम्ही त्यांना उलटे घेताय. तुम्ही संचालक का होत नाही? कोणी अशी दादागिरी नाही करू शकत. अहो, पण दादागिरी काय? आता एवढं अंतर आहे आपल्या त्याच्यात काय दादागिरी? प्रश्न असा आहे, दादागिरी ऐका, करताय ऐका, कोण? माझा प्रश्न प्रश्न असा आहे की आपण ज्यावेळेस एखाद्या प्रक्रियेच्या विरोधामध्ये जर ते ऐकत नसतील तर लोकशाही मार्गाने तिथं हात आलं पाहिजे. आणि अनेक संचालकांनी निवडून दिलं. निवडून दिलेले संचालक रामभाऊ शेठ कुठं कोणाच्या मांडीवर जाऊन बसले? साहेब मला आता एक सांगा, तुम्ही प्रश्न काय विचारला नाही. तुम्ही संचालक का होत कुणाच्या नाही? मांडीवर बरोबर आहे. हो, कुणाच्या मांडीवर जाऊन बसले हा विचारायचा अधिकार तुम्हाला नाही. तो संचालकाचा हा अधिकार आहे. विचारायचा अधिकार तुम्हाला अजिबात नाही. हा विचारायचा अधिकार जे मतदार आहेत, जे शेतकरी आहेत, त्यांना विचारायचा अधिकार आहे. तुम्हाला विचारायचा अधिकार नाही. तुम्ही जरी मतदार असले काय, तुम्ही आता पत्रकार म्हणून आमच्या समोर उभे आहे. फक्त तुम्ही पत्रकार आमच्या समोर तुम्ही आता पत्रकार म्हणून उभे आहे. आम्ही शेतकरी म्हणून उभे नाहीये. तुम्ही अहो, दादागिरीचा विषय नाही साहेब. इथे मी दादागिरी शोभता. करतो. तेच चांगले शोभता. दादागिरी करू शकत नाही. आम्ही दादागिरी करतोय. कशासाठी दादागिरी करणार? ऐका ना, अर्धा आता मिनिट. आम्हाला मिटिंगला तिथे परवानगी मला अर्धा मिनिट दिली. बोलू. आमचे विषय जे काय आहेत शेतकऱ्यांबद्दल आम्ही तिथे जाऊन मांडणार. रामभाऊ आम्ही काय शेठ, दादागिरी करायचं काय रामभाऊ प्रश्न आहे शेठ, तिथे? अर्धा मिनिट.